लहानपणी उन्हाळ्यात मला असंच काय आपल्याला कळतंय, दुसरी तिसरीला होतो मग आणि असं शेकोटी करायचा मूड झाला. मला शेकोटी करायची छान असते. कुठे टीव्हीत बघितलं असेल त्या दिवशी माहित नाही. मग दोघे तिघे मित्रांना घेऊन गेलो आणि आमचं शेड होतं. शेड ते पाल्यांचं होतं, पाल्यांचं उभारलेलं शेड होतं आणि कोपऱ्यातनं असं थोडं तुटलेलं होतं, तिथे खाचा होता. आणि मग मित्रांना घेऊन गेलो, म्हटलं चला शेकोटी करूया. कुठं करायची? आमच्या शेडात करूया ना, म्हणजे बाहेर पण कोणा काय प्रॉब्लेम, आपल्या शेडात आतल्या होऊन जाईल. आणि मग कोपऱ्यामध्ये त्यांना घेऊन गेलो, माचीस बिचीसचे सगळं रेडी घेतलं, इथून तिथून ढापल्या वस्तू, माचीस वगैरे चोरले का गोठ्यातून आणि गेलो, बसलो बसा शेकोटी करूया आणि पेटवला. तर तिथल्या पुरतं ती पेटली, पण अंदाज हा नव्हता की वरचे पाल्याचं बनवलं ना सगळं ते पण पेटेल. तो हा त्याची कल्पना नव्हती. बस 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 बसवलं विसरलो, मस्त शेकोटी करत होतो आणि वरचा पाला पेटू लागला, मग झाडला, मग परत पेटायला लागला. मग ते पकडत गेलं पटकन असं ते, आणि मग विजवत कळलं की हे विजत नाही. मग काय करू कळलं नाही. आम्ही आमचं निघालो, सगळ्यांना कळाले काय करायचं, पळायचं एवढंच कळलं. उठलो, परत घरी आलो. घरी येऊन टेन्शन आलं, आता ते पेटलं बरं, ते तेवढंच पेटलं एवढंच कळलंय, शेड थोडी धुवून खाक होते हे काय माहितीच नाही, हे कल्पना नाही, कळतच नाही आपल्याला काय तेव्हा. आणि मग मी परत घरी आलो, म्हटलं पेटलं जाऊ ज्याला विजवायचं तो विजवेल. आणि मी निघून आलो घरी आलो निघून, आणि मग अंगा घेऊन झोपून गेलो. दुपारची वेळ झोपूया म्हटलं, आणि दुपारचा झोपायचो मी त्या वेळेला. तोपर्यंत झोपून गेलो, आई झोपलेली, आईच्या बाजूला जाऊन आराम केला, झोपलो. तोपर्यंत अख्खं सगळं शेड पूर्ण पेटलं. आतमध्ये म्हशी होते 4 आणि एक मामा होते माझे, ते झोपले होते आतमध्ये त्या शेडमध्ये झोपलेले. आणि मग बाजूला तिथे मुलं खेळत होती, त्यांना ते दिसलं पेटलेलं सगळंच. मग पळत आले काही जणांनी. मग ते बंद होतं तर ते तोडलं पायाने, ते आगच होती पूर्ण, ते तोडलं, त्या मामाला बाहेर काढलं, त्या म्हशी बाहेर काढल्या आणि पूर्ण शेड जळून खाक झालं. ते तेव्हा जळलं जे अजून उभंच नाही राहिलं, आणि त्याच जागेवरती मी आता घर बांधले. क्या बात है, क्या बात है. पुढे ब्लेसिंग इन डिस्गाइज ज्याला म्हणतात घेऊन चलो.